रक्षाबंधन भाऊ बहिणीच्या पवित्र नात्याचा सण. पण जेव्हा याच नात्यावर विकृत वासनेची काळी सावली पडते, तेव्हा काय होतं? एक साधा आयफोन आणि एक खास भेटीची अट यातून काय होतो, काय उघड होतं? नात्याच्या नावाखाली दडलेला एक भयंकर डाव. ही कथा आहे विक्रम आणि कविताची, जिथे विश्वास, प्रेम आणि एका क्षणात विषारी धोक्यात बदलतात. ही कथा तुम्हाला विचार करायला लावेल आणि तुमच्या आतला थरार वाढेल. मित्रांनो, विक्रम आणि कविता या दोघांच्या नात्यामुळेच केवळ रक्ताची नव्हती, तर ती विश्वासाची आणि प्रेमाची होती. कविता लहान असताना तिचे आई वडील एका भीषण अपघातात गेले. त्या घटनेने कविताचे निरागस जग पूर्णपणे उद्ध्वस्त झाले होते. तेव्हापासून तिच्या चुलता आणि चुलतीने म्हणजे विक्रमच्या आई वडिलांनी तिला आपल्या मुलीसारखं सांभाळलं. कवितासाठी विक्रम म्हणजे तिचा चुलत भाऊ असला तरी तो तिच्या आयुष्याचा आधार होता. विक्रमने तिला लहानपणापासून धीर दिला होता. तिच्या लहान हाताला पकडून तो म्हणत होता, घाबरू नकोस कविता, मी आहे ना तुझ्यासोबत. त्या क्षणी त्याच्या डोळ्यात असलेली निरागस प्रेम कविताला कधीच विसरलेली नव्हती. कविता ही एखाद्या शांत नदीसारखी होती. तिच्या चेहऱ्यावर नेहमी एक निर्मळ हास्य असायचं आणि तिच्या बोलण्यात साधेपणा होता. ती जसजशी मोठी होत गेली तसतसे तिच्या निरागस चेहऱ्याने आणि गोड बोलण्याने घरातल्या प्रत्येकाचे मन जिंकले. पण जसजशी ती मोठी होत होती तशी विक्रमच्या वागण्यात सूक्ष्म आणि अस्वस्थ करणारे बदल दिसू लागले होते. विक्रम आता तिच्याशी पूर्वीसारखा मोकळेपणाने बोलत नव्हता. त्याच्या डोळ्यात आता पूर्वीची माया दिसत नव्हती. एक तर ती वेगळीच आणि कधीही न पाहिलेली चमक दिसत होती. विक्रमने दिल्लीत नोकरीच्या तयारीसाठी गेलेला तो काळ त्याच्यासाठी एक वेगळाच अनुभव होता. शहराच्या गर्दीत अपयशाच्या दडपणाखाली त्याचं मन हळूहळू बदलत गेलं. सरकारी नोकरी मिळवण्यात येणाऱ्या अपयशामुळे त्याच्या मनात एक प्रकारचा कडवटपणा आणि निराशा आली होती. मित्राच्या वाईट संगतीने आणि पैशाच्या हवेसामुळे त्याच्या मनात चांगुलपणाची जागा तर स्वार्थाने घेतली होती. त्याला आता नातेसंबंध केवळ फायद्या तोट्याच्या हिशोबासारखे वाटू लागले होते. दिल्लीला गेल्यावर सुरुवातीला तो कविताला, त्याच्या चुलत बहिणीला रोज फोन करायचा. तिच्या शिक्षणाची चौकशी करायचा आणि तिला हसवण्यासाठी लहान सहान गोष्टी सांगायचा. पण हळूहळू त्याचे फोन आता कमी होत होते. तो जो कधीतरीच फोन करायचा त्याचे बोलणे बदललेले असायचे. त्यात प्रेम कमी, काहीतरी अपेक्षा असल्यासारखं वाटायचं. एकदा त्याने कविताला फोनवर विचारलं, तुला काय वाटतं, माझ्यासारख्या माणसाने तुझ्यासाठी काहीतरी मोठं करायला हवं का? कविताला याचा अर्थ कळलाच नाही. तिने हो दादा असे उत्तर दिले, पण तिच्या मनात एक अनामिक भीती घर करून गेली. रक्षाबंधन जवळ आल्यावर कविताने त्याला फोनही केला. दादा, तू यंदा लवकर ये, मला तुझ्यासोबत भरपूर गप्पा मारायच्यात, ती उत्साहानेच म्हणाली. विक्रमने तिला हसत उत्तर दिले, पण त्याच्या चेहऱ्यावरचं हास्य फोनच्या पलीकडचं होतं. ते कविताला दिसलेच नाही. जेव्हा तिने त्याला आयफोनची मागणी केली तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर एक क्रूर हसू पटलं. त्याला वाटले, हीच तर संधी आहे. मी तुला तो आयफोन नक्की देईल. पण विक्रमच्या आवाजात आता एक वेगळाच आत्मविश्वास होता. पण त्या बदल्यात तुम्हाला एक अशी भेटवस्तू द्यायची जी जगात कुठेच मिळत नाही. ती फक्त तुझ्याकडे आहे आणि ती तू आजपर्यंत कुणालाच दिलेली नाहीस. विक्रमच्या बोलण्यातला छुपा अर्थ कविताला कळला नाही. तिला वाटले की हा फक्त एका भावा बहिणीचा गमतीचा खेळ असेल. तिने भावाच्या प्रेमाळ आणि त्याच्या शब्दावर पूर्ण विश्वास ठेवत हसत हसत होकार दिला. पण तिला ते माहीत नव्हते की तिने एका भयावह सापळ्यात पाऊल ठेवले होते, ज्याच्या शेवटी तिच्या स्वप्नाचा आणि आत्मविश्वासाचा अंत करणारा होता. रक्षाबंधनाचा दिवस उजडला. विक्रमच्या घरी आज खास उत्साहाचे वातावरणही होते. अंगणात रांगोळी काढलेली होती. घरात गोड पदार्थाचा सुगंध दरवळत होता. कविताने मोठ्या हौशेने स्वतःच्या हाताने लाडू बनवले होते. तिच्या चेहऱ्यावर नेहमीच निरागस हसू होते. विक्रम दिल्लीहून परत आल्याने घरात आनंदाचे वातावरणही होते. राखी बांधण्याची वेळ आली होती. कविताने एक सुंदर रेशमी राखी विक्रमच्या मनगटावर बांधली. दादा, ही बघ, माझ्या हाताने बनवली आहे, तुला आवडली का? तिने मोठ्या प्रेमाने देखील विचारले. खूप सुंदर आहे कविता, विक्रमने हसत उत्तर दिले. आणि पण त्याच्या डोळ्यात एक आणखीच थंडगार अशी नजर होती. एक फोन घेऊन आल्याने कविता त्याला वारंवार धन्यवाद देत होती. मी कधीच विसरणार नाही दादा, तू माझ्यासाठी एवढं छान गिफ्ट दिलंस, ती म्हणाली. विक्रमने तिच्यासाठी फक्त स्मित हास्यच केलं. त्याच्या चेहऱ्यावर हास्य खोटे आणि कोरडे होते, पण कविताला ते कळणे इतकी ती समजूतदार नव्हतीच. संध्याकाळ झाली आणि विक्रमचे आईवडील एका नातेवाईकाच्या घरी 2 दिवसासाठी गेले होते. त्याचा आवाज हळूहळू दूर गेला आणि घरात एक भयान शांतता पसरली.
ही शांतता केवळ आवाजाची नव्हती, तर ती नात्यातील मोकळेपणाची होती. कविता आपल्या नव्या फोनमध्ये आनंदाने रमून गेली होती. तिने विक्रमला काहीतरी दाखवण्यासाठी त्याला हाकही मारली. विक्रम तिच्याजवळ आला आणि त्याने दार आतून बंद केले. आता माझ्या भेटवस्तूची वेळ झालीये, तो थंड आवाजात तिला म्हणाला. कविता तशी गोंधळली होती. कसली भेट दादा? मी तुला राखी बांधली ना. ती भेट नाही. मी तुला जी भेटवस्तू मागितली होती, जी फक्त तुझ्याकडे आहे आणि जी तू कोणालाही दिली नाहीस, ती भेट दे आत. विक्रमच्या चेहऱ्यावरचा भाव पूर्णपणे बदलला होता. त्याचे डोळे लाल होते आणि त्याच्या आवाजात प्रेमळपणा पूर्णपणे नाहीसा झाला. कविताला भीती वाटू लागली होती. दादा, तू असा का बोलतोयस माझ्याशी? मला भीती वाटते. विक्रमने तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि तिला आपल्या जवळ ओढले. त्याचा स्पर्श तिला अनोळखी आणि भयावक वाटत होता. मी तुला एवढा महागडा आयफोन कशासाठी दिला हे तुला कळत नाही का? त्याच्या बोलण्यातील क्रूरता कविताला आतून घायाळ करत होती. कविताचा चेहरा पूर्णपणे पांढरा पडला. तिच्या डोळ्यातील निरागसता एका क्षणात हरवून गेली होती. तिला तिच्या भावाच्या डोळ्यात राक्षसी वासना दिसत होती. ज्या नात्यावर तिने सर्वात जास्त विश्वास ठेवला होता, तेच नाते तिच्यासाठी मृत्यूचा सापळा बनले होते. तिने विरोध करण्याचा खूप प्रयत्न केला, पण विक्रमचा क्रूर शक्तीपुढे तिचा प्रतिकार निष्फळ ठरत होता. त्यानंतर त्याने तिला धमकावले देखील. जर तू हे कोणाला सांगितले तर मी सगळ्यांना सांगेल की तू माझ्यासोबत पळून जायला तयार होतीस आणि तुला या घरातून बाहेर काढण्यात येईल आणि माझ्याकडे तुझ्याकडे जाण्यासाठी कुठलीही जागा राहणार नाही. या घटनेने कविता भीतीने शांत झाली. तिला वाटले जर तिने कुणाला सांगितले तर तिचे आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्तही होईल. पण विक्रमचा क्रूरपणा इथेच थांबत नव्हता. तिला शांत आणि घाबरलेला पाहून तो अधिकच निर्ढावला. तो आता रोजच तिच्यावरती जबरदस्ती संबंध बनवू लागला होता. प्रत्येक रात्री तिच्यासाठी एक भयावक अनुभव होता, जिथे तिला तिच्याच घरात सुरक्षितता मिळत नव्हती. तिच्या डोळ्यात अश्रू एकही थेंब आला नाही, कारण तिला झालेला आघात शरीरापेक्षा जास्त मनालाच लागलेला होता. दुसऱ्या दिवशी रात्री उशिरा विक्रमचे आई वडील घरी परतले. ते घरात प्रवेशतात त्याच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून कविताच्या डोळ्यात अश्रूंचे ओंघळ सुरू झाले. तिने घाईघाईने डोळे पुसले. तिच्या आईने तिला प्रेमानं विचारलं, काय ग कविता, किती शांत झालीस, काय झालंय? कविताने काहीच उत्तर दिले नाही. ती फक्त मान खाली घालून उभी होती. तिच्या मनात सुरू झालेला वादळ आणि तिचा तुटलेला विश्वास ती कोणालाही सांगू शकत नव्हती. विक्रम मात्र काहीच झाले नाही अशा आविर्भावात बसला होता, जणू तो निर्दोष आणि आनंदी असल्याचा मुखवटा आणत होता. रात्रभर कविताला झोप लागली नाही. तिला पुन्हा पुन्हा विक्रमच्या डोळ्यातील क्रूरता आठवत होती. त्याने उच्चारलेले शब्द तिच्या कानात घुमत होते. ज्या भावाला ती आपला देव मानत होती, त्या भावानेच तिचा विश्वास आणि स्वाभिमान पायाखाली तुडवला होता. तिला जाणव की यापुढे ती गप्प राहू शकणार नाही. तिची शांतता तिला आणखी दुबळी बनवत होती आणि विक्रमच्या क्रूरतेला बळ देईल. तिला आता न्याय हवा होता. सकाळी लवकरच घरात कोणी जागे होण्याआधीच कविताने धाडसाने घरातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. तिच्या मनात भीती होती, पण त्यापेक्षाही जास्त तिच्या न्यायाची आग पेटली होती. ती घाबरत घाबरत पोलीस ठाण्याकडे निघाली. पोलीस ठाण्यात पोहोचल्यावर एका महिला पोलीस अधिकाऱ्याने तिला पाहिले. कविताच्या चेहऱ्यावरील भय आणि डोळ्यातील वेदना पाहून त्यांनी तिला विचारले, काय ग मुली, खूप घाबरलेली दिसतेस? कविताने रडत रडत घडलेला सर्व काही प्रकार त्यांना सांगितला. सुरुवातीला पोलीस अधिकाऱ्यांना विश्वासात बसत नव्हता की एक सख्खा चुलत भाऊच असे कृत्य करू शकतो. पण कविताने दिलेला तपशील आणि त्याच्या अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी त्या अधिकाऱ्याला खात्री पडली. त्यांनी तातडीने तक्रार नोंदवून घेतली आणि पुढील कारवाई सुरू केली. काही वेळातच पोलिसाचे पथक विक्रमच्या घरी पोहोचले होते. विक्रम व त्याच्या आई वडिलांचा मोठा धक्का बसला. पोलीस अधिकाऱ्याने विक्रमला अटक केलं. तुम्ही कवितावर अत्याचार केल्याची तक्रार दाखल केली आहे, पोलीस म्हणाले. विक्रमने रागाने आणि आश्चर्याने कविताकडे पाहिलं होतं. हे खोटं आहे, मी काहीच केलं नाही, असा तो ओरडत होता. त्याच्या आई वडिलांना हे ऐकून धक्काही बसला. पोलीस पोलीस आमचा मुलगा असं करूच शकत नाही, हे सर्व खोटं आहे, त्याच्या आईने रडत रडत सांगितले. पण कविताच्या डोळ्यातलं पाणी आणून फक्त मान हलवली. ती काहीच बोलली नाही. विक्रमला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. त्याला आता त्याच्या कृत्याची शिक्षा मिळणार होती. कविताने एका क्षणात आपल्या आयुष्यातील सर्वात मोठा निर्णय घेतला होता. तिने मौन सोडून आपल्यासाठी आणि भविष्यासाठी अशा घटनांना बळी पडणाऱ्या इतर मुलीसाठी सुद्धा एक उदाहरण दिले होते. ही कथा आपल्याला एक कठोर सत्य शिकवते. शांतता हे केवळ चांगुलपणाची निशाणी नसते. अनेक वेळा अन्याय सहन केल्याने अन्याय करणाऱ्याला आणखी बळ मिळते. अशा परिस्थितीत घाबरून गप्प बसण्याऐवजी धाडसाने आवाज उठवणे आणि न्यायासाठी लढणे महत्त्वाचे असते.
नात्याच्या नावाखाली होणारे गैरवर्तन सहन करण्यापेक्षा त्याचा प्रतिकार करणे हेच खऱ्या आत्मसन्मानाचे लक्षण आहे मित्रांनो. काय वाटतं तुम्हाला या कथेबद्दल नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच अर्थपूर्ण कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.